हे बघा, मी तालुक्याचा लोकप्रतिनिधी आहे. तालुक्यातल्या कुठल्याही नागरिकाला माझ्याकडं जुन्नर तालुक्याच्या हितासाठी कुठल्याही गोष्टीची मागणी करण्याचा हा निश्चित प्रकारे अधिकार आहेच. बिबट्याचा प्रश्न हा गंभीर मुळातच आहेतच आणि त्याच्यावर मार्ग काढण्यासाठी आम्ही सर्वतोपरी प्रयत्न राज्यकर्ते म्हणून, फॉरेस्ट विभाग म्हणून एक ठोस पावलं उचललेली आहेत. आणि म्हणून याच्यामध्ये कुठल्या प्रकारचं राजकीय लवलेश आला नाही पाहिजे ह्या मताचा मी आहे. जेव्हा शरददादा सोनवणे ते उपोषणाला बसले त्याच्या एक दिवस आधी ज्यांच्यावर चुकीच्या पद्धतीने गुन्हे दाखल झाले होते त्यांचे गुन्हे मागे घेण्याच्या संदर्भात पोलीस विभाग, फॉरेस्ट विभाग आणि कलेक्टर विभागाशी चर्चा होऊन आपण एक 8 दिवसामध्ये समन्वयाचा मार्ग काढायचा आणि त्यानंतर कलेक्टरकडे बसून त्याच्यातून आपल्याला कसं मार्ग काढतील ठरलं होतं. त्या दरम्यान मी जरा बाहेरगावी गेलो होतो माझ्या कुटुंबासमेत, पण त्याचा ते काहीतरी धागा पकडून ते उपोषणाला बसले. वास्तविक पाहता महायुतीचं सरकार आहे. महायुती सरकारचा एक घटक पक्ष या नात्याने शरददादांनी आपल्या नेत्यांकडे मागणी करायला पाहिजे होती. आपले पालकमंत्री अजितदादा असतील किंवा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ज्यांच्यावर त्यांचे अत्यंत सलोख्याचे संबंध आहेत किंवा उपमुख्यमंत्री फडणवीस साहेब असतील त्यांच्याकडे मागणी करायला पाहिजे होती. पण ठीक आहे, लोकांच्या हितासाठी आंदोलन केलं. त्यामध्ये तालुक्याचा लोकप्रतिनिधी म्हणून मी पण सहभागी झालो. त्यांच्या तब्येतीची मला अधिकची काळजी असल्यामुळं मी अजितदादांकडे वेळ मागितली. शिवाजीदादा आढळराव पाटलांनी पण आम्ही दादांकडे वेळ मागितली आणि त्या मीटिंगला 5वा दिवस उपोषणाचा असतानासुद्धा ते अत्यंत चांगल्या सुस्थितीमध्ये मीटिंगला उपस्थित राहिले. त्या मीटिंगमध्ये जे ठरलेलं आहे त्याच्यामध्ये असं ठरलेलं आहे की जी काय आता पुणे जिल्ह्याची DPCची मीटिंग होईल त्या DPCच्या मीटिंगमध्ये असे बऱ्याचशा सामुग्री बिबट निवारणासाठी देण्यासाठी त्यांनी वेगळं बजेटिंग करणार आहे. त्याचबरोबर जुन्नर वन विभागाच्या अंतर्गत जे जुन्नर, शिरूर, आंबेगाव आणि खेड येतं आहे त्याला बिबट आपत्ती प्रवण क्षेत्र असं कलेक्टर आता यंदाच्या DPCमध्ये ते जाहीरसुद्धा करणार आहे. त्याची मागणी आम्ही केली आणि दादांनी त्या पद्धतीने ते सांगितलेलं आहे.